रायगड जिल्हा परिषदेत विषय समिती सभापती पदांच्या निवडणुका बिनविरोध। शिवसेनेला 2 तर भाजप राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 सभापती पद। रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर विषय समिती सभापती पदांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून शिवसेनेला 2 तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 सभापती पद मिळाले आहे। रायगड जिल्हा परिषदेत महायुतीच्या 3ही घटक पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली। त्यानंतर आज सोमवारी विषय समिती सभापती पदांच्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत। या निवड प्रक्रियेत शिवसेनेला 2 महत्त्वाची सभापती पदे मिळाली आहेत, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 पद देण्यात आले। त्यामुळे जिल्हा परिषद सत्तेत शिवसेनेचा सहभाग अधिक ठळक झालाय। समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी नारायण डामसे यांची निवड करण्यात आली आहे, तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी रसिका केणी यांची निवड झाली आहे। याशिवाय उर्वरित 2 समित्यांसाठी भाजपचे वैकुंठ पाटील आणि शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। महायुतीतील समन्वयातून ही निवडणूक शांततेत पार पडल्याने जिल्हा परिषदेत स्थिर सत्ताकारणाची नांदी मानली जात आहे। विषय समितींच्या सभापतीची निवड असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 1 सभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे, भारतीय जनता पक्षाने 1 सभापतीसाठी अर्ज भरलेला आहे आणि नव्याने आमच्या सोबत आलेलंच म्हणजे आधी महायुती म्हणून आहेतच, पण जिल्ह्याच्या ह्या युतीमध्ये सहभागी झालेले शिवसेना सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी 2 अर्ज भरले गेलेले आहेत। रसिकाताई आणि त्याचबरोबरच प्रदीर्घ काळ ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं असं ज्येष्ठ कळंबे साहेब यांचा अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। आमच्याकडनं दामसे साहेबांचा भरण्यात आलाय आणि भारतीय जनता पक्षाकडनं वैकुंठ पाटील साहेबांचा अर्ज भरण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 2 ज्या जागा आहेत ह्या आरक्षितच असतात, म्हणजे एक समाज कल्याणसाठी, त्यामुळे तिथे दामसे साहेबांचा भरण्यात आलं। महिलांसाठी आहे तिथे चुकत नसेल तर रसिका त्यांचं भरण्यात आलं। उर्वरित ज्या काही खाते वाटपाच्या गोष्टी आहेत त्याला अजून तारीख जी आहे ती मला वाटतं पुढे लागेल, त्यावेळेस वरिष्ठ पातळीवर जो निर्णय राहील तो सगळ्यांनाच मान्य राहणार आहे, त्यामुळे त्याच्यात काही विषय येत नाही। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।